पूर्णमंडलकारं व्याप्तं येनं चराचरं तदपदं दर्शितं येनं तस्मै व श्री गुरुवे नमः. तस्मै व श्री गुरुवे नमः. आत्ताच मानसाची गाणी शिकून आलो, आत्ताच जगाला उद्याचे सारे पुसून आलो. अंधार जरी पेरला कुणी मानसांना, माझी सेवेची मशाल मी पेटवित आलो, माझ्या सेवेची मशाल मी पेटवित आलो. राज्यस्तरीय अखंड शिवनाम सप्ताह षटस्थल ब्रह्मी श्री श्री 108 त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य माऊलीच्या दिव्य प्रेरणेने परमवंदनीय प्राप्त स्मरणीय गुरु माऊली राजशेखर शिवलिंग शिवाचार्य माऊली अहमदपूरकर, परमवंदनीय आचार्य गुरुराज माऊली, परमवंदनीय तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आपले सर्वांचे बाबा भगवंतरावजी बाबा चांबरगेकर अखंड शिवभक्तांच्या मेळामध्ये अहोरात्र रात्रींचा दिवस करण्यासाठी तुम्ही सर्वजण मायबाप एक होऊन आरंभलेला हा नामयज्ञाच्या अनुषंगानं आजच्या या 4थ्या दिवसाचं व्याख्यान पुष्प ज्यांच्या शुद्ध अंतकरणमय पवित्र वाणीतून व्यक्त होणार आहे, त्यांचा अल्पसा परिचय मी आपल्या समोर व्यक्त करत आहे. मायेमने थांबू नका, पुढे पुढे चला, थांबल्याचा पराजय जय, चालत्याचा हा कान मंत्र आईच्या गर्भाच्या कुसेमध्ये घेऊन भाकरी नसताना भाकरीचं शिव गाठोड पदरामध्ये बांधून माईनं घास घास मोठा करत म्हणायला लागली, विठ्ठला तुला शिकायचं आहे, तुला मोठं व्हायचं आहे, तुला फक्त घरचंच काम करायचं नाही तर तुला समाजाची सेवा करायची आहे, तुला दिनदुबळ्याची सेवा करायची आहे, वंचित उपेक्षितांची सेवा करायची आहे. हा कानमंत्र आईच्या गर्भाच्या कुशीमध्ये धारण केलेले श्री विठ्ठलराव बळीराम ताकबिडे, MA BEd, अत्यंत उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व, समाजकार्य, शैक्षणिक कार्य, धर्म कार्य, समाजाची सेवा करण्याची सदैव तळमळ ज्यांच्या अंतकरणामध्ये राहिलेली आहे ते विठ्ठलरावजी ताकबिडे सर. गडगा या नगरीमध्ये ज्यांचा जन्म एका शेतकरी वडिलाच्या कुटुंबामध्ये होतो आणि धर्मकार्यासाठी, समाजकार्यासाठी, ज्ञानकार्यासाठी 58 वर्षापर्यंत सेवेच्या शिक्षक म्हणून कार्यरत असताना, पदोन्नत मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त होत असताना अनेक सहकार क्षेत्रातले कार्य, अनेक संघटनेच्या सेवा संघटनेच्या माध्यमातून संघटनात्मक समाजाचं कार्य आणि शिवभक्त महाराज प्रवचन आणि व्याख्यानाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य ज्यांच्या अंतकरणामध्ये सदैव राहिलेलं आहे. अनेक ग्रामपंचायतीचा ग्रामगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. नांदेड जिल्हास्तरीय जिल्हा गुरुगौरव पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलेला आहे, तालुकास्तरीय गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. नवे विखे पाटील कृषी विद्यालयाच्या वतीनं शिक्षक रत्न पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत दिला जाणारा क्रांतीसूर जगज्योती महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा ज्यांना प्राप्त झालेला आहे ते सन्माननीय विठ्ठलरावजी ताकबिडे सर आपल्या समोर व्यक्त होत आहेत. व्यसनाधीनता, असनाधीनता, पराधीनता, स्वराचार, अनाचार, दुष्टाचार, भ्रष्टाचार, स्वराचारामध्ये बेधुंद अवस्थेमध्ये जेव्हा तरुण मुलाचं मडकं बापाच्या हातामध्ये येतं तेव्हा बाप मरून मेल्यासारखा होतो. म्हणून व्यसनाधीनता नष्ट व्हावी म्हणून अधिक मास 17व्या अखंड शिवनाम सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचं पुष्प गुंफत असताना व्यसनाधीन समाज उद्ध्वस्तेकडे जातो आणि निर्व्यसनी समाज प्रगतीकडे वाटचाल करतो असा सुंदर विषय आपल्या समोर विशद करण्यासाठी परमवंदनीय शिवभक्त परायण विठ्ठलरावजी ताकबिडे सरांना मी नम्र विनंती करतो, आपण आजचं पुष्पमाला अर्पण करावी. विठ्ठलरावजी ताकबिडे सर. तुम्हा सर्वांचं
आराध्य दैवत आशुतोष भगवान शिवाच्या चरणी प्रथमतः वंदन करतो. जगन्माता पार्वती यांच्याही चरणी प्रथमतः मी वंदन करतो. वीरशैव धर्माचे आद्य संस्थापक जगद्गुरू रेणुकादी पंचाचार्य 12व्या शतकामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणारे समतानायक क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर, जिने महात्मा बसवेश्वरांच्या समता चळवळीला आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, नव्हे या समतेच्या चळवळीला जिने आयुष्यभर खत पाणी घातलं, अशी क्रांती गंगोत्री अक्का नागाई. 16व्या शतकामध्ये लोक पावत चाललेली शिवभक्ती जागृत करण्यासाठी निजू नका जागा जागा, आपुल्या स्वधर्माने वागा, अशी हाक देणारे संतश्रेष्ठ संत शिरोमणी मन्मथ माऊली. 20व्या शतकामध्ये वीरशैव धर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी ज्यांनी आपलं 104 वर्षाचं आयुष्य खर्ची घातलं, असे वीरशैवांचे भाष्यकार राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर. 21व्या शतकामध्ये महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजाला, गर्भगोळीत होऊन बसलेल्या वीरशैव लिंगायत समाजाला जय शिवाचा नारा देऊन एक नवे स्वतंत्र ओळख देणारे शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, लिंगायत ओबीसी आरक्षणाचे प्रणेते, एक अभ्यासू अष्टपैलू नेतृत्व आदरणीय प्राध्यापक मनोहररावजी धोंडे सर, या सर्वांना मानाचा सप्रेम जय शिवा करतो. आज बिलोली या ठिकाणी वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी सर्वधर्मीय असा 17वा अधिक मास अखंड शिवनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे. माझ्या माहितीनुसार आज या अखंड शिवनाम सप्ताहाचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसाच्या निमित्तानं मला व्याख्यानरूपी सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली. अशा या व्याख्यानासाठी आवर्जून या धर्मपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय सद्गुरू निळकंठेश्वर शिवाचार्य महाराज धारेश्वरकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो. ज्यांना सर्वात जास्तीचा राष्ट्रसंतांचा सहवास मिळाला, मार्गदर्शन मिळालं, असे कीर्तन केसरी आदरणीय भगवंतराव पाटील चांबर्गेकर यांनाही साष्टांग दंडवत घालतो. उपस्थित या धर्मपीठावरती असलेले शिवभक्त परायण आदरणीय आमचे कावडे गुरुजी, दुसरे शिवभक्त परायण तानाजी पाटील थोटवाडीकर, तिसरे शिवभक्त परायण चंद्रकांत अमलापुरे सर आणि आदरणीय शिवभक्त परायण विकास धुरे सर आणि उपस्थित अल्प प्रमाणामध्ये असलेले आमचे सर्व उपस्थित माता भगिनी आणि उपस्थित शिवभक्तांनो, माझ्या पुढे भगवंतराव पाटील प्रश्न आहे. आजचा विषय आहे व्यसनमुक्त समाज काळाची गरज. खऱ्या अर्थानं ज्यांच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे ती तरुण मंडळी तर एकही दिसत नाही. या ठिकाणी जी दिसतात ती माझ्या माहितीनुसार कोणीही व्यसन करत नाहीत, एवढंच या ठिकाणी राहिले. जेवढं व्यसन करणारे होते ते कोणीही या ठिकाणी उपस्थित नाहीत आणि महिला भगिनी तर करतच नाहीत. त्याच्यामुळे कोणाविषयी बोलावं आपण हा यक्ष प्रश्न माझ्या समोर आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं जी तरुण पिढी आमची, ज्यांच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे, असे तरुण मित्र या ठिकाणी कोणीही दिसत नाही. त्यामुळं वक्त्याचं कसं असते, जर श्रोता समोर असेल तर वक्ता व्यक्त होतो. त्याच्यामुळं ठीक आहे त्या परिस्थितीमध्ये
आपण तुमच्याशी संवाद साधणार आहोत किंवा पलीकडच्या भागामध्ये काही मंडळी दूर बसून इकडे तिकडे बसून ऐकत आहे किंवा आजूबाजूला बसलेल्या मंडळींना माझी विनंती आहे, थोडंसं समोर या. तुम्ही जे पांगलेले आहात म्हणजे समोर या. जी मागच्या पाठीमागची जी लाईन आहे खुर्च्यावर बसलेली, त्या खुर्च्या घेऊन पुढे या. जरी खाली बसायला तुम्हाला थोडासा कमीपणा वाटत असेल तर ते खुर्च्या घेऊन इकडे समोर या. कारण समोरासमोर आल्याशिवाय नाही तर असंच आमची स्वातंत्र्याचे 70 वर्ष आमच्या असेच गेले कडेकडेला बसून. कोणी आम्हाला समोर याही म्हणलं नाही, बसाही म्हणलं नाही. म्हणजे असंच आयुष्य आमचं खर्ची घातलेलं आहे. कुठेतरी कोणत्याला कोपऱ्याला आजूबाजूला कडेला कट्ट्यावर वट्ट्यावर असं बसूनच आमचा समाज असाच मागे मागे राहिलेला आहे. त्याच्यामुळं ज्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे ते समोर आले तर अधिकच बरं होईल. मित्रांनो, विषय अत्यंत म्हणजे काळाची गरज असलेला विषय आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी व्यसनमुक्त समाज ही काळाची गरज आहे. आणि जर आपणाला व्यसनमुक्त समाज घडवायचा असेल किंवा व्यसनमुक्त झालेला समाज पाहिल्याच्या नंतर खरोखर मन चिंतित होतं. आज आम्ही पाहतो आमच्या देशामध्ये अनेक जाती, अनेक पंथ, अनेक धर्म, अनेक भाषा, अशा वेगवेगळ्या अनेक म्हणजे विविधतेने नटलेला हा आमचा भारत देश. आणि अशा भारत देशामध्ये आम्ही पाहतो अलीकडच्या काळामध्ये ही संपूर्ण तरुण पिढी प्रचंड व्यसनाच्या मागे लागलेली आहे. व्यसनाचे प्रकार जर आपण पाहिले तर वेगवेगळे प्रकार आहेत व्यसनांचे. व्यसनांचे प्रकार म्हणजे केवळ दारू पिणं एवढ्यालाच जर कोणी व्यसन समजत असेल तर तो आपला गैरसमज आहे. अनेक प्रकारची व्यसनं आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं दारू एक असं व्यसन आहे की त्या सर्व व्यसनाचं मूळ जर कुठं असेल तर त्या दारूमध्ये आहे. मग त्याच्यानंतर तंबाखू असेल, सिगारेट असेल किंवा अनेक वाईट गोष्टी करण्याच्या ज्या काही व्यसनं आहेत त्या सर्व व्यसनांचं जर मूळ कुठं असेल तर ते मूळ दारूमध्ये आहे. एखाद्या सत्पुरुषाला एका व्यक्तीनं विचारलं, अरे बाबा तुला 10 वर्षाखाली 5 वर्षाखाली मी भेटलो तेव्हा तू तर अतिशय चांगला होतास, तुला कुठलंच व्यसन नव्हतं, ना तंबाखूचं व्यसन नव्हतं, ना बिडीचं व्यसन नव्हतं, ना पत्त्याचं व्यसन नव्हतं, ना मटक्याचं होतं, ना गुटख्याचं होतं, कसलंच व्यसन नव्हतं तुला, मग असं कसं घडलं? तर त्यावेळेस त्याचं उत्तर असं आहे, त्याचा जर शोध आपण घेतला तर मित्र हो, त्याची सुरुवात माणसाची कुठून होत असेल तर ती दारूपासून होते. आणि दारूची सुरुवात ही सुरुवातीला चमच्यानं होते. म्हणजे कपानं घेतल्याच्या नंतर माणूस म्हणजे पुढे सरकत जातो आणि अनेक जी काही वाईट व्यसनं आहेत त्या अनेक वाईट व्यसनांची आपण संगत करतो. आणि त्या सर्वांचं जर मूळ कुठं असेल तर आपल्या दारूमध्ये आहे. आजचं भगवंतराव पाटील समाजाचं जर चित्र आपण पाहिलं तर अत्यंत विदारक चित्र आहे. आज आमच्या गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये गेल्याच्या नंतर चित्र पाहिल्याच्या नंतर आमचं लग्नही आज दारूशिवाय होत नाही आणि आमची मौतही दारूशिवाय होत नाही. ही वास्तव परिस्थिती आहे, ती आम्ही स्वीकारलं पाहिजे. म्हणजे आम्ही जर आनंदाच्या प्रसंगी दारू पित असाल तर आमचा बाप मेल्यावर बी दारू चालूच आहे. म्हणजे दुःखाच्याही प्रसंगी दारू प्यायची आणि सुखाच्याही प्रसंगी दारू प्यायची. मग दारूचं नेमकं कारण काय आहे असं जर विचारलं तर कारण सुद्धा सांगता येत नाही. म्हणजे एकीकडे जरा बऱ्याचदा आपण असं पाहतो, मुझे पीने का शौक नहीं, पीता हूं गम भुलाने के लिए. अरे बाबा, तू जर दुःख विसरण्यासाठी पित असेल तर मग आनंदामध्ये कशाला पिलास? म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी प्यायची आणि तेरवीच्या दिवशी प्यायची. हे चित्र विदारक चित्र आहे. एखाद्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या माणसाचा जर मृत्यू झाला, तो जर शिवायक्य झाला, तो जर लिंगायक्य झाला तर त्याची मौत आज 40-50 हजार रुपयाच्या खर्चाशिवाय होत नाही. मग हे समाजाला आमच्या परवडणारं आहे का? पण आज परिस्थिती अशी आहे की हे वास्तव आपल्याला स्वीकारावं लागणार. आणि राजरोसपणे खेड्यामध्ये गेल्याच्या नंतर सांगितलं जात नाही, हे करावंच लागतं.
म्हणजे आता त्याला समाज मान्यता सुद्धा हळूहळू मिळायला लागली, ही आमचं दुर्भाग्य आहे. एखादी वाईट गोष्ट आहे, आमच्या वरिष्ठांनी, आमच्या ज्येष्ठांनी, आमच्या पूर्वजांनी किंवा आमच्या वरिष्ठ ज्येष्ठ माणसांनी हे बंद झालं पाहिजे असा आग्रह धरण्यापेक्षा ते चालू राहिलं पाहिजे. मग म्हणजे याच्याशिवाय पर्याय नाही असं जर वातावरण आमच्या खेडेगावामध्ये तयार होत राहिलं तर मित्र खेडे बेचिराख होतील की काय अशी परिस्थिती आहे. आणि अनेक कुटुंब या दारूमुळे उद्ध्वस्त होताना आम्ही उघड्या डोळ्याने पाहतो. त्याचं मूळ कारण म्हणजे व्यसन, आणि हे व्यसन, दारूचं व्यसन हे अत्यंत भयानक व्यसन आहे. एक छोटीशी मी कथा तुम्हाला सांगतो, छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की दारू किती वाईट आहे, दारू किती महान वाईट आहे. आणि ही दारू माणसाला जे विनाशाच्या खाईमध्ये घेऊन जाते. आज अनेक संसाराची जर राख रांगोळी कशामुळे झाली असेल तर ती दारूमुळे झालेली आहे मित्र. म्हणजे एवढी दारू ही वाईट आहे. अशाच प्रकारे एक शिकलेला, नोकरी करत असलेला एक ॲडव्होकेट माणूस, उच्च शिक्षित आणि ॲडव्होकेट, त्याचं नाव आपण काल्पनिक नाव समजू, नाहीतर एखाद्या ॲडव्होकेट वकिलाचं जर सुधाकर नाव असेल आणि योगायोगानं जर त्यांना हे जुळलं तर पुन्हा ते बाह्यावर करून माझ्याकडे येतील. म्हणजे कसं काय माझं नाव घेतलं, नाव हे काल्पनिक आहे. सुधाकर नावाचे ॲडव्होकेट सुधाकर आणि त्यांची सुधा नावाची पत्नी, आणि अशा या सुंदर जोडप्याला मित्र हे शिक्षित जोडपं. आमचे ॲडव्होकेट सुधाकरराव हे कोर्टामध्ये सरकारी वकील आणि त्यांची पत्नी सुधा ही पण पोस्ट ग्रॅज्युएट झालेली, आणि अशा प्रकारचं हे एक सुंदर कुटुंब एका शहरामध्ये जगत होतं, जे राहत होतं. सुंदरसं घर, सुंदरसं कुटुंब, सुंदरसा संसार, अतिशय म्हणजे आनंदामध्ये हे सर्व दिवस चाललेले होते. आणि काम करत असताना माणसाच्या जीवनामध्ये कधी चढ उतार येत असतात, माणसाच्या जीवनामध्ये कधी सुखदुःख असतं, माणसाच्या जीवनामध्ये कधी मान अपमान असतो. या सर्व गोष्टी आपण म्हणजे वावरत असताना स्वीकारल्या पाहिजेत आणि त्याच्यावर आपण मात करून पुढे गेलं पाहिजे. असाच एक दिवस उजाडला ॲडव्होकेट सुधाकररावांच्या जीवनामध्ये. आणि त्या दिवशी कोर्टामध्ये आपली बाजू मांडत असताना त्या ठिकाणी त्यांचा अपमान झाला. आणि अपमान झाल्याच्या नंतर म्हणजे अनेक दिवसाच्या वकिली केल्याच्या नंतर झालेला अपमान त्यांना सहन झाला नाही. आणि घरी आल्याच्या नंतर सायंकाळी ते मित्राकडे गेले आणि मित्राला त्यांनी हकीकत सांगितली की अशा प्रकारे माझा अपमान झालेला आहे, मग हे अपमान मला विसरण्यासाठी मला काय करावं लागेल. मित्र संगती सुद्धा कोणाची करावी आणि मित्र सुद्धा कसे असावेत. तर त्या मित्रानं सांगितलं, अरे म्हणजे साधा आणि सोपा उपाय आहे. माणसाला ज्या ज्या वेळेस टेन्शन येतं, माणसाला ज्या ज्या वेळेस म्हणजे अशा गोष्टी घडतात, अपमान होतो, तर तो अपमान विसरण्यासाठी काही नाही म्हणजे थोडासा छोटासा एकच प्याला तू घ्यायला काही हरकत नाही, आणि छोटासा एक प्याला घे, तू हे समजा विसरून जाशील. आणि ॲडव्होकेट सुधाकरराव आणि तो मित्र त्या दिवशी छोटासा एकच प्याला त्याने त्या दिवशी घेतला आणि थोडंसं दुःख हलकं झालं. पहा म्हणजे खरंच दुःख हलकं होतं का? नाही. जे तेवढ्या वेळापुरतं माणसांचं मन किंवा बुद्धी किंवा मेंदू हा बधीर होतो, आणि बधीर झालेल्या मेंदूला थोडंसं जी मनाला लागलेली वेदना आहे ती थोडीशी दूर होते आणि एवढ्यावर माणूस समाधान मानायला लागतो. आणि अशा प्रकारे पुन्हा वकिलीचे दिवस, पुन्हा नोकरीचे दिवस सुरू झाले. आणि अजून काही दिवस झाल्याच्या नंतर आणि काम करत असताना ह्या चढ उतारीमध्ये पुन्हा छोटा जर कधी अपमान झाला किंवा छोटा जर मनाच्या विरुद्ध घडलं तर त्या ॲडव्होकेट सुधाकररावांना असं वाटू लागलं की मित्राने सांगितलेली युक्ती चांगली आहे. आणि हळूहळू ॲडव्होकेट सुधाकरराव या एकच प्यालाचे आता काय झाले, सदस्य झाले. आणि सुरुवातीला सुधाकरराव हळूहळू चमच्यानं घ्यायला सुरुवात केली. सुधाकरराव काही दिवसानंतर कपानं घ्यायला लागले. सुधाकरराव काही दिवसानंतर ग्लासानं घ्यायला लागले. सुधाकरराव काही दिवसांनी बाटल्याच्या बाटल्या रिचवायला लागले. अशा प्रकारची अवस्था सुधाकररावाची होऊन बसली.
कामावर लक्ष कमी आणि व्यसनावर लक्ष जास्त, अशी परिस्थिती हळूहळू निर्माण झाली. आणि व्यसन माणसाला कुठे घेऊन जाईल याचा नेम नसतो. त्याच्यामुळे हळूहळू ही सुधाकररावांची व्यसनाधीनता वाढत गेली. आणि एके दिवशी सुधाकररावांकडे आता पगाराचे पैसे सुद्धा कमी पडायला लागले. शेवटी पगार आहे तो महिन्याला एकदाच मिळतो आणि 30 दिवस आपण त्याच्यामध्ये खर्चात घालायचे, पुन्हा 30 दिवस संपल्याच्या नंतर पगार मिळतो. पण हळूहळू हा पगाराचा पैसा सुद्धा त्यांना कमी पडायला लागला. पगाराचा पैसा कमी पडायला लागल्याच्या नंतर माणसं सुरुवातीला काय करतात, आज आम्ही खेड्यातले चित्र किंवा आपल्या शेजारी पाजारी आमच्या घरातही आम्ही पाहतो की माणूस उसण उधारवारी करतो, उसने पैसे घेतो, उधारी पैसे घेतो, एकमेकाकडून मित्रांकडून हे म्हणजे उधारी करतो. आणि जेव्हा उधारी द्यायची वेळ येते त्यावेळेस माणसाचं मग डोकं काही काम करत नाही आणि पिण्याची व्यसनाधीनता तर वाढत जाते. मग त्यावेळेस घरात असलेल्या ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूकडे माणसाचं लक्ष जातं आणि त्या वस्तू विकायला सुरुवात होते. असंच ॲडव्होकेट सुधाकरराव घरातल्या काही चांगल्या चांगल्या ज्या वस्तू होत्या, मग फ्रीज असेल, टीव्ही असेल, अशा ज्या काही मौल्यवान वस्तू होत्या त्या त्यांनी विकून टाकल्या. तेही संपल्याच्या नंतर पत्नीच्या अंगावरचे दागिनेही त्यांनी काढून विकले. आणि पत्नीच्या अंगावरचे दागिने काढून विकत असताना मित्र, कुठलीही आमची भगिनी असेल, माता असेल, ती सहजासहजी अंगावरचे दागिने द्यायला तयार होत नाही. हे वास्तव खरं आहे. एवढं तरी शिल्लक राहावं असं तिला वाटत असतं. आणि तसंच त्या सुधाला वाटलं की आता हे एवढं तरी शिल्लक आपलं राहावं. त्यावेळेस त्या दोघांमध्ये झटापट झाली, दोघांमध्ये धक्काबुक्की झाली आणि झटापट झाली. या झटापटीमध्ये अत्यंत त्यांच्या संसाररूपी सुंदर वेलीवरती एक जे उमलतं फूल होतं, एक छोटंसं जे मूल होतं, ते मूल यांच्या झटापटीमध्ये ते आमच्या सुधाच्या काकेतून खाली आपटलं आणि त्याच ठिकाणी गतप्राण झालं. अतिशय लहान मूल, 3-4 महिन्याचं मूल असेल, ते खाली आपटलं आणि गतप्राण झालं. ॲडव्होकेट सुधाकररावांनाही दुःख झालं, आईला तर दुःख होणं हे क्रम प्राप्तच आहे, त्यांनाही दुःख झालं. दारूची नशा उतरल्याच्या नंतर त्यांना दुःख वाटायला लागलं की मी हे चुकीचं केलंय. पण मग पुन्हा हे विसरण्यासाठी काय केलं पाहिजे, पुन्हा त्या एकच प्यालाकडे गेलं पाहिजे, म्हणजे पुन्हा दारूकडे वळायचं. काही दिवस गेले आणि पुन्हा सुधाकरराव पुन्हा त्याच वाटेने चालू लागले. तो एकदा माणूस व्यसनाच्या आहारी गेला की त्याचा शेवटच झाला पाहिजे, शेवटच होतो. शेवटपर्यंत सुटणं फार अशक्य आहे. काही अपवादात्मक गोष्टी किंवा अपवादात्मक मनुष्य किंवा व्यक्ती असतील की ज्यांनी मनावर ताबा मिळवलेला आहे आणि व्यसन सोडलेलं आहे, अशा खूप मोजक्या घटना आपल्याला सांगता येतील. पण बहुतांशी लोक आहारी गेल्याच्या नंतर त्यातून बाहेर पडत नाहीत. असेच सुधाकरराव पुन्हा दारू प्यायला लागले. पुन्हा इकडचं तिकडचं उसनवारी, पुन्हा घरात काही असलेलं मग शोधायचं, एखादी वस्तू कोणती शिल्लक आहे तीही विकून टाकायची. अशा प्रकारचा प्रयोग चालू राहिला. सुधाकरराव अतिशय व्यसनाधीन झाले. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्यांना दारूशिवाय जमेन असं झालं. आम्ही पाहतो आजही असं चित्र अनेक घरामध्ये आहे, अनेक घरामध्ये चित्र आहे असं. आमच्या माता भगिनी कुटुंब चालवतात, आमच्या माता भगिनी घर चालवतात, आमच्या माता भगिनी त्या लेकरांचं संगोपन करतात, त्यांचं शिक्षण करतात. म्हणजे एकीकडे अशी परिस्थिती आहे. मग ॲडव्होकेट सुधाकररावाच्या सुद्धा अशीच परिस्थिती. ती सुद्धा रात्रंदिवस मैत्रिणीकडे रडत बसायची. तो ॲडव्होकेट सुधाकररावाला सर्वच विकायचं संपल्याच्या नंतर शेवटी त्यांचं लक्ष गेलं. पहा, म्हणजे त्यांची नजर शोधत होती की आता घरात विकायचं काय राहिलंय, घरात विकण्यासारखं काही दिसलं नाही. तेव्हा त्या सुधाकररावाची नजर सुधाच्या गळ्यामध्ये सुधाकररावाच्या नावानं बांधलेलं मंगळसूत्र, त्या मंगळसूत्रावरती गेली आणि सुधाकररावानं त्या मंगळसूत्रालाही हात घालण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेस ती बाळाच्या मृत्यूनं अतिशय शारीरिक दृष्ट्या कमकुवत झालेली होती. मनानं तर अगोदरच खचलेली होती, पण शरीरानं सुद्धा ती खचलेली होती. अशा परिस्थितीमध्ये गळ्यातलं मंगळसूत्र मागितल्याच्या नंतर तिनं ओक्साबोक्सी रडायला लागली. आणि ज्यावेळेस मंगळसूत्र तोडण्यासाठी हा सुधाकरराव
जेव्हा जवळ जाऊन त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र पत्नीच्या तोडण्याचा प्रयत्न करत होता, अशा वेळेस त्यांची झटापट लागली. आणि झटापटीमध्ये मित्र हो, एवढ्या जोरात हा नशेमध्ये असणारा सुधाकररावानं तिला ढकलून दिलं. आणि ढकलून दिल्याच्या नंतर ती मागच्या भिंतीवर पाठीमागचं डोकं तिचं आपटलं आणि त्याच ठिकाणी ती गतप्राण झाली. छोटस बाळ हेही निघून गेलं, स्वतःची पत्नीही गतप्राण झाली. काही दिवसानंतर सुधाकरराव विचार करायला लागला. मुलगाही गेला, पत्नीही गेली. मग आता त्याला असं वाटायला लागलं, पश्चाताप व्हायला लागला की मग आता मी तरी कशाला राहू, मी तरी राहून काय करू, अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये तयार होऊ लागली. आणि एक दिवस सुधाकररावांनी सुद्धा ठरवलं की आता आपण सुद्धा राहण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि एके दिवशी त्या दारूच्या प्याल्यामध्ये त्यांनी विषाची बाटली टाकली आणि तो दारूचा ग्लास विषासहित त्यांनी घेतला आणि आपलंही जीवन संपवून टाकलं. पहा मित्रो, हे सर्व घटना, या घटनेचा जर क्रम आपण तपासला, ही घटनाक्रम जर आपण पाहिला, तर हे सर्व कशामुळे घडलं सांगा? दारूमुळे. एका दारूमुळे अत्यंत सुखी, समाधानी, संपन्न, आनंदी असणारं कुटुंब कसं पूर्णपणे नष्ट झालं, कशा पद्धतीने नष्ट झालं, हे जर चित्र आम्ही डोळ्यासमोर आणलं तर मित्रो असं वाटायला लागतं की खरंच दारू खूप वाईट आहे. पण या अखंड शिवनाम सत्याच्या मंडपाच्या बाहेर गेलं की पुन्हा विसरून जायचं. जे माणसांची अवस्था, माणूस असा एक प्राणी आहे, जेव्हा एखाद्याच्या अंत्यविधीला जातो, अंत्यविधी होऊन घरी येईपर्यंत म्हणतो काही नव्हतं माणसाचं, पाण्याचा बुडबुडा, मज 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 म्हणाव आणि समजा इथं सोडून देऊन जावं, असं कुठपर्यंत? अंत्यविधीला जाऊन घरी येऊन आंघोळ करजेपर्यंत. आंघोळ केला रे केला की पुन्हा तयार. तसंच असा विचार न करता ॲडव्होकेट सुधाकररावाचं जसं कुटुंब काय झालं, पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. मित्र हो, मी तुम्हाला सांगणार आहे, तर हे एकच सुधाकरराव नाही, तर असे गावागावामध्ये अनेक सुधाकरराव आहेत, अनेक सुधाकरराव आहेत, गावागावात आहेत. हीच स्थिती आहे. संपूर्ण कुटुंब आमची माता भगिनी चालवते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत एकच ध्यास. आणि हे चित्र अत्यंत विदारक असं चित्र आहे मित्रो. त्याच्यामुळं हे चित्र बदलण्यासाठी खऱ्या अर्थानं आमच्यावरती संस्कार झाले पाहिजेत. आणि या संस्कारासाठी हे खऱ्या अर्थानं अखंड शिवनाम सत्य. नुसतं भजन कीर्तन म्हणजे काही करमणुकीचं साधन म्हणून आपल्याला या ठिकाणी यायचं नाही, तर या ठिकाणाहून आपल्याला काही चांगले सद्गुण आपल्याला घेऊन जाता येतात का, हे पाहण्यासाठी किंवा हे शिकण्यासाठीचं हे एक धर्मपीठ आहे मित्रो. त्यामुळं असे अनेक सुधाकर गावागावामध्ये आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं मी माता भगिनींना सुद्धा आग्रहाची विनंती करणार आहे, त्याची सुरुवात होत असतानाच याला थांबवण्याचा प्रयत्न करा. पहिले 4-2 महिने नवे नवे आपल्याला वर्ष 2 वर्ष काही वाटत नाही त्याचं, आणि जेव्हा आम्ही त्याला कानाडोळा करतो त्यावेळेस या सवयी वाढत जातात. त्यामुळे वेळीच जर त्या पाण्याला आपण कट्टा घातला, पाण्याला जर आपण अडवलो, तर म्हणजे पुढे होणारा अनर्थ आपणाला टाळता येतो. त्याच्यामुळे मी सांगत होतो तुम्हाला की गावागावामध्ये अनेक सुधाकर आहेत. ह्या गावागावातल्या सुधाकरांना सुधारण्यासाठी हे अखंड शिवनाम सत्याची गरज आहे. जे चांगले आहेत, पण परिस्थिती अशी आहे आम्हाला बरोबर की चांगलेच माणसं या ठिकाणी येतात. कीर्तनामध्ये ज्यांना सांगायचं आहे किंवा ज्यांच्यासाठी हे समजा खटाटोप आहे, ते मात्र इकडे फिरकत नाही. ज्यांना गरज नाही, म्हणजे जे
ऑलरेडी किंवा आताच म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये आहेत तेच या ठिकाणी येतात. आणि ज्यांना गरज आहे, मी तर असं म्हणेल की तरुणांनी सुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे. तरुणांनी सुद्धा या अखंड शिवनाम सप्त्याचा लाभ घेतला पाहिजे, कीर्तन ऐकलं पाहिजे. नाही तर कीर्तनाविषयीची धारणा आमच्या तरुणांमध्ये अशी आहे, कीर्तन म्हणजे माझ्या आजी आजानं, माय बापानं, काका काकूनं ऐकलं पाहिजे, ते काय माझं काम नाही. माझं काम पान टकरीवर पान गुटखा खाण्याचं काम माझं आहे. टवाळक्या मारणं, मोबाईलवर चॅटिंग करणं हे माझं काम आहे. अशा प्रकारची धारणा आज आमच्या तरुणांची झालेली आहे. त्यामुळे हे बदलण्यासाठी आपल्याला अखंड शिवनाम सप्त्याची गरज आहे खऱ्या अर्थानं. पण तरुण या ठिकाणी इकडे मोठ्या प्रमाणामध्ये येत नाही. आता अलीकडच्या काळामध्ये थोडंसं बऱ्या प्रमाणामध्ये तरुण या ठिकाणी यायला लागलेला आहे. पण ही परिस्थिती, हे चित्र आपल्याला बदलण्यासाठी खऱ्या अर्थानं अखंड शिवनाम सप्ते असतील, प्रवचन असेल, कीर्तन असेल, याची आवश्यकता आहे. त्यामुळं मी आजच्या या प्रवचनरूपी खरं तर तरुण समोर असले तर मला अजून भरपूर काही बोलायचं होतं, पण तरुण मंडळी या ठिकाणी नाही. त्याच्यामुळं आता कोण आहेत, आमच्या आदरणीय कोंडलवाडे सरांसारखी माणसं समोर बसले, ज्यांचं आयुष्य योगा शिकण्यामध्ये आणि योगा लोकांना शिकवण्यामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं. अशी म्हणजे अतिशय सक्षम, सुजान, सृजनशील आणि धर्मनिष्ठ माणसं समोर बसलेली आहेत. आता त्यांनाच किती याचा मारा करावा. ते म्हणतील आम्ही दारूच पिणं, आम्हालाच का गुरुजी सांगायला दारू पिऊ नका. जे या ठिकाणचा विषय मला तसा दिलेला असल्यामुळं त्या विषयाच्या अनुषंगाने मला बोलावं लागणार आहे. कारण माझा विषय आहे व्यसनमुक्त समाज ही काळाची गरज. आणि खऱ्या अर्थानं समाजाची जर उन्नती व्हायची असेल, समाजाची जर प्रगती व्हायची असेल, समाजाला जर आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल, तर जो समाज या व्यसनापासून दूर राहिला त्या समाजाची प्रगती झाली. आज मला सांगा, असं कुठंतरी घडले का एकतरी म्हणजे ब्राह्मणाच्या घरामध्ये तुम्हाला दारू पिऊन आईवडिलांना मारहाण करणारा मुलगा ब्राह्मणाचा एक तरी तुम्हाला दिसला काय? हात वर करा. कोणाला भेटला असेल तर हात वर करा. मला नाही. पण आज आमच्याकडे अशी परिस्थिती आहे, म्हणजे आम्ही नुसतं महात्मा बसवेश्वरांचा जय जयकार करायचा, संत शिरोमणी मन्मथ स्वामींचा जय जयकार करायचा, राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा जय जयकार करायचा, आणि त्यांनी जी जी काही तत्व सांगितली असतील, जो जो काही विचार आम्हाला दिला असेल, जी जी काही संकल्प त्यांनी आम्हाला दिले असतील, त्या संकल्पाला मात्र पायदळी तुडवायचं, नुसता जय जयकार करायचा. काय सांगितलं 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी? काय कवे कैलास, काम हाच माझा स्वर्ग आहे, काम हीच माझी पूजा आहे. मग परिस्थिती आज कशी आहे आमच्याकडं? मी तर खरं म्हणेन, कावडे गुरुजी हा मूलमंत्र महात्मा बसवेश्वरांचा आपण या अखंड शिवनाम सप्त्याला सर्वधर्मीय असं नाव दिलेलं आहे. आता किती सर्वधर्मीय बाकीचे आले माहीत नाही, पण नक्की उल्लेख केला पाहिजे की महात्मा बसवेश्वरांचा हा दिलेला विचार खऱ्या अर्थानं आमच्या देशात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांनी त्याचं अनुकरण केलं. म्हणजे काम हाच कैलास आहे. आज त्यांचं 10-12 वर्षाचं लेकरू सुद्धा सकाळी घरातून बाहेर पडल्याच्या नंतर दुपारी 100 रुपयाची नोट घरी आणून आईच्या हातामध्ये देते. किती? 12 वर्षाचा मुलगा. आणि आमचा 18 वर्षाचा मुलगा सुद्धा घरातून बाहेर जाताना बापाच्या खिशातले 100 रुपये चोरून रिचार्ज मारायला घेऊन जातो. हे चित्र आहे. आणि हे कुठेतरी बदललं पाहिजे. आम्ही नुसतं जय जयकार करायचा बसवेश्वरांचा, आणि त्यांनी जे जे आम्हाला सांगितलंय ते मात्र पायदळी तुडवायचं. असं जर घडत असेल तर मित्र, काही आम्हाला नैतिक अधिकार नाही त्यांचा जय जयकार करायचा. त्यामुळं मला तरुणांना अतिशय आग्रहाने विनंती करायची आहे, जी काही तरुण मंडळी असेल त्या तरुण मंडळींना, कारण आता मला थोडंसं बोलायची म्हणजे उर्मी तयार व्हायला लागली. त्याचं कारण आहे की अनेक तरुण आमच्या फेसबुकवर, ठीक आहे इथं जरी आले नसतील तरी ताकबिडे गुरुजी काय बोलतात, काय बोलते म्हणून ऐकण्यासाठी सुद्धा फेसबुकवर किंवा युट्यूबवर ते ऐकत असतील. मला त्यांना सांगायचं आहे या तरुणांना की खऱ्या अर्थानं या उज्ज्वल राष्ट्राचं भविष्य तुम्ही आहात. या भारताचं जर उज्ज्वल भविष्य कोण असेल तर आमचा तरुण आहे. त्यामुळं या तरुणांनी ठरवलं पाहिजे की मी कसं वागावं आणि कसं जगावं.
व्यसनमुक्त चारित्र्य संपन्न जीवन हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे मित्र. माणसाला जर यश मिळवायचं असेल, कुठलंही क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला व्यसनापासून प्रचंड दूर राहावं लागणार आहे. पण ही व्यसन मित्र हो माणसाला नक्कीच म्हणजे अधोगतीकडे घेऊन जातात. छोटी छोटी व्यसनं दिसायला पण ती खूप आमचं नुकसान करतात. साधी गोष्ट आहे छोटीशी, आम्हाला सहज लागणारं तंबाखूचं व्यसन असेल. माहित आहे तुम्हाला तंबाखूचं व्यसन किती घातक आहे? माहित नसेल मित्र हो, तंबाखूचं व्यसन मी तर त्याला माझ्या भाषेत असं सांगितलंय की तंबाखू म्हणजे स्लो पॉयझन, सावकाशपणे पसरणारं, अंगात पसरणारं विष आहे. मग आम्ही विष खातो का? आम्हाला जर कोणी विष खा म्हणलं तर खात नाही. पण तंबाखू हे विषच आहे आणि हळूहळू ते तुमच्या शरीरामध्ये बाधायला लागतं. आणि तुम्हाला आकडेवारी माहीत नसेल तर सांगतो की या देशामध्ये दर 2 मिनिटाला एक माणूस तंबाखूच्या कॅन्सरनी मरतो आहे. दर 2 मिनिटाला या भारतामध्ये एक व्यक्ती कॅन्सरनं मरतो आणि वर्षाला 10 लाख लोक या भारतामध्ये तंबाखूच्या द्वारे होणाऱ्या कॅन्सरनं मरतात. हे विदारक चित्र आहे आमच्या देशाचं. आणि ही आकडेवारी काही माझ्या खिशात किंवा माझ्या तोंडची नाही. जे काही सर्वेक्षण करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांनी जाहीर केलेली आकडेवारी आहे. जो किती विदारक चित्र आहे. छोटस तंबाखूचं व्यसन, त्याच्याने किती लोक मरतात? 10 लाख. एवढा मोठा भयंकर कोरोना आपल्या देशामध्ये आला तर माझं असं म्हणणं आहे त्या कोरोनामध्ये सुद्धा एवढे व्यक्ती मृत्यू पावले नसतील तेवढे दरवर्षी आमच्याकडं कॅन्सरनं आणि तंबाखूनं मरतात. बाकी रोडवरचे ऍक्सिडेंट वेगळे, बाकीचे दारूनं मरणारे वेगळे, वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांनी मरणारे वेगळे. जे तुम्हाला मी व्यसनावर बोलत असताना दारू पिणारा माणूस दारू सोबत सिगारेट पितो. म्हणजे मी सांगत होतो तुम्हाला की सर्वाचं मूळ कुठं असेल, सर्व दुःखाचं मूळ जर कुठं असेल, जसं आम्ही सांगतो संसारामध्ये आहे, तसं सर्व या व्यसनांचं मूळ कुठं असेल तर दारूमध्ये आहे. त्यामुळं दारू पिणारा माणूस कधी कधी ओढायला काय हरकत आहे म्हणून सिगारेट ओढायला सुरुवात करतो. सिगारेट महाग झाली म्हणून भेटत नसली की मग पुन्हा नागपूर मजूर जी काही बिडी असेल ती ओढायला शिकतो, गांजा ओढायला शिकतो, चरस ओढायला शिकतो. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनं माणसाला हळूहळू म्हणजे प्रवृत्त करतात. माणूस पत्ते खेळायला शिकतो, माणूस मटका लावायला शिकतो. म्हणजे असे अनेक गोष्टी कशातून घडतात? केवळ त्याचं मूळ दारूमध्ये आहे. आणि ही दारू या प्रत्येक घटकाकडं, प्रत्येक गोष्टीकडं आपणाला हळूहळू हळूहळू घेऊन जाते. आणि एवढ्या गोष्टी जर तुमच्या जे संसारामध्ये किंवा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर एवढी व्यसनं आली तर तुम्ही जगू शकत नाही मित्र. त्यामुळं हे छोटंसं वाटणारं तंबाखूचं व्यसन किती भयानक आहे. हो, मला विचारायचं आहे, तंबाखू एखाद्या जनावरासमोर नेऊन टाका बरं पेंडीभर तंबाखू, खाते काय? आमच्या जवळ इथं आजनी बामणीला तंबाखूचे खूप मोठे शेत आहेत, तंबाखू पिकवतात. एखादं पेंडीभर तंबाखू आणून तुम्ही तुमच्या गाई म्हशीला टाकून बघा, खातं का तंबाखू गाई म्हैस? गाय खाते का? खात नाही. म्हैस खाते का? खात नाही. शेळी खाते का? खात नाही. गाढव खाते का? हे सुद्धा तपासून बघा, खात नाही. म्हणजे जे गाढव खात नाही ती आम्ही माणसं खातो. मग आम्ही माणसं आहोत का गाढवा आहोत हे आता आपणालाच ठरवायची वेळ आलेली. आणि ज्या तंबाखू खाण्यामुळं आम्हाला कोणीच बरं म्हणत नाही, म्हणजे तंबाखू खाऊन थुकण्यामुळं घरातल्या शिव्या देतात, बाहेर कुठं बसलं तर तिथेही लोक शिव्या देतात. अरे जन्मदाते आमची लेकरं सुद्धा, आमची मुलगी सुद्धा म्हणते, काय हो पप्पा पिची पिची थुकत बसता. म्हणजे जन्मदाती मुलगी सुद्धा आम्हाला चांगलं म्हणत नाही, स्वतःची पत्नी चांगलं म्हणत नाही. म्हणजे कोणीही समाजातलं माणूस आम्हाला हे व्यसन करत असताना चांगलं म्हणत नाही. त्याचबरोबर आमचं कौटुंबिक नुकसान आहे, आमचं शारीरिक नुकसान आहे, आमचं आर्थिक सुद्धा नुकसान आहे त्याच्यामध्ये. कोणाला असं वाटत असेल तंबाखूमुळे काय खर्च होतो? मित्र हो, या सर्व गोष्टींचं मी आकडेवारी घेतलेली आहे. मी ज्या ठिकाणी नांदेडला राहतो त्या परिसरामध्ये एक हेअर कटिंग सलूनचं कटिंगचं दुकान आहे आणि तो कटिंगचं दुकान चालवणारा एक देवानंद नावाचा मुलगा,
आणि हा देवानंद नावाचा मुलगा आप्पा दररोज 100 रुपयाच्या पुड्या तो खातो. दररोज 100 रुपयाच्या पुड्या. एका दिवसाला 100 रुपये, 30 दिवसाला 3000 रुपये. 3000 गुणिले 12 महिने 12 36,000. जे 36,000 रुपये हा त्याचा वर्षाचा पुड्या खाण्याचा खर्च आहे. त्याच्यासोबत चर्चा करून मी त्याला समजावून सांगितलं की तू हिशोब लावला का? त्याने लावला नव्हता. कारण दररोज 1000-2000 रुपये यायचे. त्या 2000 रुपयामधले 100 रुपये गेले तर माणसाला फार फरक पडत नाही. 2000 मधले 100 म्हणजे त्याला काही मोल वाटायचं नाही. पण त्याला विचारलं मी की तू बरबड्याहून नांदेडला कशासाठी आलास? तर लेकरांच्या शिक्षणासाठी आलो आणि एक उत्पन्नाचं साधन म्हणून मी दररोज काम करतो. मित्र, हे काम केल्याच्या नंतर तुला जर हे वर्षाला 36,000 रुपये खर्च करावे लागत असतील तर या 36,000 रुपयामध्ये तुझ्या मुलाचं आणि कुटुंबातल्या मुलामुलींचं 1 वर्षाचं शिक्षण होऊ शकतं की ज्याची तू शैक्षणिक फीस, ट्युशनची फीस भरू शकतोस. असं त्याला समजून सांगितल्याच्या नंतर आप्पा गेली 6 महिने झालं तो ते व्यसन सोडून दिलेला आहे. 6 महिने झाले. पण त्याला मी सांगितलंय 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुझा मी सत्कार करणार नाही. 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तुझा मी सत्कार करीन, तुझं कौतुक करीन, तुझी पाठ थोपटेन आणि तेव्हा मी तपासून तुझं म्हणजे हे करणार. मला हे सांगायचं होतं की म्हणजे आर्थिक सुद्धा एवढं आमचं नुकसान होतं. म्हणजे 36,000 रुपये जर वर्षाला तंबाखूसाठी जर आमचा खर्च होत असेल मित्र हो, तर किती भयानक चित्र आहे. आणि निश्चित हे खरं आहे की वारंवार तुम्ही तंबाखू खाल्ल्याच्या नंतर, बरेच जण म्हणतात नाही हो फ्रेश वाटते तंबाखू खाल्ल्याच्या नंतर, असंही काही मित्रांचं आमच्या म्हणणं आहे. जरूर फ्रेश वाटते. त्यामध्ये निकोटीन नावाचा जो पदार्थ आहे, निकोटीन नावाचं जे केमिकल आहे, ते निकोटीन काही काळापुरतं मेंदूवर अटॅक करतं आणि मेंदू हा आपणाला चंचलित करतो आणि तेव्हा माणसाला असं वाटायला, तो चिंचून वाटायला लागतं, त्यावेळेस चांगलं वाटायला लागतं. पण हे थोड्या काळापुरतं असतं. जसं ते आपल्याला अटॅक करतं तर त्याच्यामध्ये अनेक असे घटक आहेत की ते आपल्या मेंदूवरती म्हणजे आपल्या शरीरावरती त्याचा दुष्परिणाम होतो आणि अनेक प्रकारचे कॅन्सर म्हणजे वेगवेगळे घशाचा असेल, तोंडाचा असेल, जिभेचा असेल, आतड्याचा असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आपणाला म्हणजे होताना आपण पाहतो. त्यामुळं अशा प्रकारचं हे व्यसन आहे मित्र. त्याच्यामुळं त्या व्यसनापासून आपण निश्चितपणे दूर राहिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं जर आम्हाला आमच्या कुटुंबाला, आमच्या मुलाबाळांना, आमच्या आईवडिलांना जर खरंच सौख्य मिळवून द्यायचं असेल, खरंच त्यांना सुख आणि आनंदी ठेवायचं असेल तर तरुणांना एकच म्हणजे संकल्प करावा लागणार आहे की मी आजपासून तंबाखू खाणार नाही. मित्रांनो, मी तंबाखूचे एवढे दुष्परिणाम सांगितले. मला कोणीतरी आपल्या बसलेल्या मंडपामध्ये अनेक जण तंबाखू खात असतील असा माझा अंदाज आहे. कोणीतरी आजच्या निमित्तानं तंबाखू सोडणार आहे का? असं तंबाखू सोडणाऱ्या माणसांनी हात वर करा. आप्पा समोर बसलेले आहेत आपल्या आणि या आप्पांना समोर ठेवून जर कोणी तंबाखू सोडणार असेल तर त्याचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. असं कोणीतरी ठरवा, संकल्प घ्या आणि संकल्प जर केला तर हे होऊ शकतं. हे होऊ शकतं. बिलकुल जर संकल्प आपण केला म्हणजे याचा अर्थ या सभागृहामध्ये बसलेला एकही माणूस तंबाखू खात नाही. त्यामुळे आपण सर्वजण एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवू असं ठरवून टाकू आपण की या सभागृहातला बसलेला एकही माणूस तंबाखू खात नाही. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्याच्यासाठी मी पोटतिडकीनं बोलतोय ते जर या ठिकाणी एकही व्यक्ती नसेल तर खरंच किती आनंदाची गोष्ट आहे मित्र. त्यामुळं या सर्व गोष्टी जर कशाने घडत असतील तर संगतीमुळे घडतात. संगतीचा परिणाम हा खूप वाईट असतो. त्याच्यामुळं लहानपणापासूनच तरुण वयामध्येच लेकराबाळांची आपण काळजी घेतली पाहिजे. तरुणांवर संस्कार झाले पाहिजे. त्यांना चांगल्या संगतीमध्ये आपण पाठवलं पाहिजे. सप्त्यामध्ये किंवा अखंड शिवनाम सप्त्यामध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये मुलांना शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा कधी सुट्टीचा दिवस असला तर आणा. त्याला हे सुद्धा समजलं पाहिजे, हे सुद्धा कळलं पाहिजे. चांगले विचार या ठिकाणी मिळतात, चांगले संस्कार होतात. असं काही नाही की
बापासारखा भजण्यास होऊन जाशील म्हणून त्याला इकडे आणण्याने नुसतं शाळेत पाठवू नका, नुसता शाळेतला मास्तर किंवा शाळेतला अधिकारी होईल, पण त्याला हे सुद्धा सामाजिक ज्ञान, धार्मिक ज्ञान असलं पाहिजे आणि समाजामध्ये काय घडतं आणि मी कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे हे सुद्धा शिकणं अत्यंत गरजेचं आहे. तसं शिक्षण गरज आहे, कारण शिक्षण तर हे सर्वाचं मूळ आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, कर्णोपाय नाही, कारण शिक्षण हेच माणसाचं जीवन समृद्ध करण्याचा एक खरा मार्ग आहे. त्यामुळं मी सांगत होतो की तुम्ही सुद्धा आपल्या मुलाबाळांवर चांगले संस्कार करा, त्यांना चांगल्या संगतीमध्ये पाठवा, कारण मुलं संगतीनंच खराब होतात. संगत ही वाईट असते. बऱ्याचदा आम्ही म्हणी वाचतो किंवा जुन्या काळामधल्या म्हणी आपण ऐकतो, चांगल्याच्या पायथ्याला बसाव पण वाईटाच्या उशाला सुद्धा बसू नये, असे आमचे पूर्वज सांगत होते. त्याचं कारण असेल म्हणजे त्यासाठी संगतीमध्ये चांगले आपण आपली जडणघडण झाली पाहिजे. लहान लहान मुलांवर संस्कार करत असताना म्हणजे एक अशीच गरिबीतली झोपडीत राहणारी आई आपल्या मुलांना सुद्धा म्हणजे अतिशय सुंदर रूपाने ती सांगते, धोंड्या कोंड्या तू नवसाच्या मुलार, शिकाव शाळा कुठवर सांगाव तुलार, तुझ्या बापाला नाही रे घोर, तुझा बाप होतो गावाचे ढोर, घेऊन शेरी बसतोय त्या बाजूला रे, शिकाव शाळा कुठवर सांगाव तुला रे, धोंड्या कोंड्या तू नवसाच्या मुलार, शिकाव शाळा कुठवर सांगाव तुला रे, जाऊ नको रे तुक्याच्या घरी, त्याची आदत नाही बरी, जाऊ नको रे तुक्याच्या घरी, त्याची आदत नाही बरी, घेऊन बिडी पितोय त्या बाजूला रे, शिकाव शाळा कुठवर सांगाव तुला रे. एखादी अनपढ असणारी आई सुद्धा माझं मूल चांगल्याच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे, ते वाईटाच्या सानिध्यामध्ये नाही गेलं पाहिजे याची काळजी अशिक्षित असणारी आई सुद्धा घेते. जी कधीच शाळेचा दरवाजा पाहिली नाही, तिला सुद्धा असं वाटतं की माझा म्हणजे मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा वकील झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. ही स्वप्न प्रत्येक आई पाहत असते, उराशी बाळगत असते. मी कालच बातमी वाचली दैनिक देशोन्नतीमध्ये, 15 घरचे धुणे आणि भांडे करणारी आई आपल्या मुलाला तिनं शास्त्रज्ञ बनवलेला, इस्रोमध्ये पाठवलं तिने. कालचीच बातमी आहे वर्तमानपत्रातली, वर्धा जिल्ह्यातली. किती घरचे? 15 घरचे दररोज धुणे आणि भांडी करायचं आणि आपल्या लेकरांना शाळेमध्ये पाठवायचं. जे अशाही आया आमच्याकडे आहेत, नाही तसं नाही. त्यामुळं हा आदर्श घेऊन आम्हाला कुठेतरी काम करावं लागणार. आणि या अखंड शिवनाम सत्याच्या माध्यमातून मी तरुणांना पुन्हा पुन्हा आग्रहाची विनंती करणार आहे, तुम्ही श्रमाची कधीच लाज बाळगू नका, कामाची लाज बाळगू नका. आमचा तरुण कामाची लाज बाळगतो आणि आमचा मुस्लिम बांधव कामाला पूजा मानतो. आम्ही नुसतं पूजा करतो, हळद कुंकू बेल फूल नाही ते टाकायचं त्याच्यात, त्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे त्या देवाच्या अंगावर काय काय ओझं टाकायचं आणि खऱ्या अर्थानं जे आम्ही करायला पाहिजे ते करत नाही. कामच ही माणसांची खरी ओळख आहे. त्याच्यामुळं आणि यासाठी आपणाला व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. व्यसन हे माणसाला अत्यंत म्हणजे काय आहे, संपूर्णपणे उद्ध्वस्त करतं. या व्यसनापासून आपण दूर राहण्यासाठी या अखंड शिवनाम सप्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, आता बऱ्याचदा दारू, गांजा किंवा सिगारेट, तंबाखू हे एवढंच व्यसन आहे असं नाही. अलीकडे एक नवीन व्यसन आलंय मोबाईलचं. आज लेकरू, पूर्वीच्या काळामध्ये आजीच्या काकेतलं लेकरू रडलं तर माईचा आवाज ऐकल्याबरोबर शांत व्हायचं कोंडलवाडे सर. पण आताचं लेकरू आजीच्या काकेत रडत असलं म्हणून माईकडे गेलं तरी शांत बसायला तयार नाही. जेव्हा माय मोबाईल हातात देईल तेव्हा ते शांत बसालंय. मला असं वाटायला लागलंय अमलापुरे सर, ही की हा मातृत्वाचा पराभव आहे का आणि तंत्रज्ञानाचा विजय आहे का?
असं म्हणावं वाटतं. म्हणजे अशी परिस्थिती आज आहे. त्यामुळं ठीक आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर करा, पण कुठलीही गोष्ट त्याचा जर अतिरेक झाला किंवा कुठल्याही गोष्टीला दोन बाजू आहेत, जसं चांगलं वाईट हे असणारच आहे प्रत्येक बाजूला. त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम सुद्धा भरपूर आहेत. त्यामुळं हे मोबाईलचं व्यसन सुद्धा, मी कालच बातमी वाचली, 2 दिवसापूर्वी देशोन्नतीला मी बातमी वाचली, काहीतरी त्या मोबाईलवर एक खेळ आहे. कोणता खेळ? पबजी. आणि हा पबजी खेळणारा मुलगा तो लहान नाही, 25 वर्षाचा मुलगा, माझ्याकडे आता इथे लिहून आहे ती बातमी सविस्तर. 25 वर्षाचा मुलगा पबजीच्या नादामध्ये स्वतःच्या आई वडिलांना त्यानं घरातच मारून टाकलं. आणि मारल्याच्या नंतर त्यानं स्वच्छ आंघोळ केली आणि आंघोळ केल्याच्या नंतर वरच्या रूममध्ये तो कूलर लावून आराम करत होता जेव्हा पोलीस घरी पोहोचले त्यावेळेस. जे एवढी व्यसनाधीनता वाढलेली आहे मित्र. त्याच्यामुळं या व्यसनाला वेळीच आवर घाला. त्या व्यसनाला आपल्या घराघरातून म्हणजे वेळीच त्याला आवर घातलं पाहिजे आणि याचे दुष्परिणाम आपण आपल्या मित्रांना समजावून सांगितले पाहिजे. अनेक मित्र हो, वाईट वाटतं या ठिकाणी बोलत असताना. माझ्यासमोर माझ्याबरोबर शिकायला होती अनेक मित्र. माझी 58 वर्षाची नोकरी संपली तर आमचे मित्र जे माझ्याबरोबर शिकायला होते, नोकरी लागेपर्यंत त्यांना सुपारीची सुद्धा सवय नव्हती. सुपारी कशी लागते हे त्यांना माहिती नव्हतं. अशी असणारी मित्र नोकरी लागल्याच्या नंतर 4 पैसे हातामध्ये आले आणि संगतीचा परिणाम झाला, वाईटांच्या संगतीमध्ये गेले आणि त्यांना जाऊन आज 20-20 वर्ष झालं. जाऊन 20-20 वर्ष, 25-25 वर्ष झालं. आज त्यांची मुलं बाळं पोरकी झालेली आहेत. म्हणजे हे चित्र अत्यंत भयानक चित्र आहे. त्याच्यामुळं हे जर आपणाला थांबवायचं असेल तर आपणाला कशाचा आधार घ्यावा लागणार आहे? तर तेव्हा अध्यात्मच आपणाला हे यातून दूर करू शकतो. जेव्हा जेव्हा माणसाच्या मनामध्ये काय येतो? द्वेष येतो, मच्छर येतो. द्वेष मच्छर आल्याच्या नंतर आपणाला त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर या ठिकाणी या. कारण या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्यातला सर्वच द्वेष बाजूला गेला पाहिजे. कारण या ठिकाणी सर्व समान आहेत. यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर. इथं कोणीही मोठा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही. हा कुठलाही भेद या ठिकाणी नाही. अशा प्रकारचं हे असणारं अनुभव मंडप, या शिवानुभव मंडपामध्ये आपण आल्याच्या नंतर मनाला एक वेगळी शांती, मनाला एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो. मी तिसरं सांगत होतो, शेवटचे 1-2-5 मिनिटं मी या ठिकाणी बोलणार आहे. 1-2-5 मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगत होतो की ही सर्व व्यसनाचे प्रकार झाले. आता केवळ या गोष्टी करणं हेच व्यसन आहे असं नाही, तर काही काही माणसांना असंही व्यसन आहे की जे चाललेलं आहे त्या चाललेल्यामध्ये कसा खोडा घातला पाहिजे. जे चांगलं चाललंय त्याला कसं खोडा घातलं पाहिजे, त्या चांगलं चाललं त्याला कसं पाय आडवा लावला पाहिजे, हे सुद्धा एक काही माणसांना व्यसनच असतं. जे जे काही चांगलं चाललं असेल त्याला कसं वाईट म्हणायचं, कसं त्याला खोळंबा करायचा, असेही काही माणसांना व्यसन आहेत. म्हणजे त्यांचं ठरलेलंच असते की सर्व जे काही होत असलं तरी हळूची काडी टाकायची. काही हरकत नाही करायला, पण बघू जे सर्वच तयार झाल्याच्या नंतर कुठेतरी हळूच मध्ये शिंकायचं आणि त्याला मोडा घालायचा, हे सुद्धा एक माणसाला व्यसनच असतं. त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये एकीकडं आदरणीय राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकरांचा जय जयकार करायचा आणि त्यांनी जे जे सांगितलंय, जे जे काही तत्व आम्हाला सांगितले, जे जे काही आम्हाला विचार त्यांनी दिलेला आहे, जो जो काही आचार आम्हाला दिलेला आहे, त्या आचाराच्या विरुद्ध वागायचं. असं जर आम्ही करत असू तर मित्र हो, त्याचं पाप आम्हाला नक्कीच कुठेतरी लागणार आहे. त्यामुळं त्याचा गांभीर्याने विचार करा. म्हणजे दुर्दैवाने या ठिकाणी याचा उल्लेख करावा लागतो की
फलाण्या सत्याला जाऊ नका, दिसताना सत्याला जाऊ नका, तिथं काय आहे मग, असं जर आमच्या गुरुवर्याकडून आम्हाला ऐकायला मिळत असेल किंवा हळूच कोणाच्या कानामध्ये फोन येत असेल तर अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आमच्या समाजासाठी, आमच्या धर्मासाठी, आमच्या संप्रदायासाठी. मित्र हो, भले तुम्हाला चांगलं करणं होतच नसेल, करू नका, चालेल. एखाद्याचं चांगलं करता नाही आलं, एखाद्याला प्रेरणा देता नाही आली, एखाद्याचं कौतुक नाही करता आलं, एखाद्याला शाबासकी देता आली नाही, एखाद्याचा गौरव करता आला नाही, चालेल. पण कमीत कमी माझ्या हातून काही वाईट तरी घडणार नाही, माझ्या हातून कुठं डाग तरी लावला जाणार नाही, एवढी जरी काळजी घेतली तरी आम्ही समाजाचं काहीतरी काम केलं, त्याचं पुण्य तुम्हाला लाभणार आहे. एकीकडं नुसता उदोदो करायचा, घोषणा करायच्या, उद्घोषणा करायच्या आणि मग जे जे काही चांगलं चाललंय तिथं काड्या करायच्या, असं जर घडत असेल तर मित्र अत्यंत जे वाईट ही गोष्ट आहे. आदरणीय राष्ट्रसंतांचा आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की ज्यांनी 104 वर्षाचं आयुष्य तुमच्या आमच्यासाठी खर्ची घातलं, आयुष्यभर त्यांनी जे काही संकल्प केले ते संकल्प पाहिल्याच्या नंतर अनेकांना वाटतं साहजिक आहे मी छत्रपती शिवाजी महाराज झालं पाहिजे असं वाटते, मी महात्मा फुले झालं पाहिजे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालं पाहिजे, मी राष्ट्रसंत झालं पाहिजे असं अनेकांना वाटतं. मित्र हो, कोणी शक्य नाही. राष्ट्रसंत झाले ते एकच राष्ट्रसंत, दुसरं कोणी राष्ट्रसंत होऊ शकत नाही. तुम्ही त्यांच्या विचाराची पेरणी करा, तो विचार पुढे घेऊन जा. झाला का हो? आज 900 वर्ष संपले, दुसरा महात्मा बसवेश्वर झाला का? दुसरे महात्मा बसवेश्वर झाले का? नाही. 400 वर्ष झालं संत शिरोमणी दुसरे झाले का? नाही. आता आप्पा जाऊन म्हणजे आता त्यांचं 100 वर्षाचं वय, दुसरे राष्ट्रसंत नाही. म्हणजे कोणी होतो किंवा त्यांच्यासारखं करतो असा द्वेष किंवा असा मत्सर भाव मनामध्ये बाळगू नका. त्यांनी दिलेला विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आपण केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण त्याचे पाईक आहोत. त्यांचे शिष्य म्हणून सांगत असताना, त्यांचे अनुयायी म्हणून सांगत असताना त्यांनी जो धर्म आम्हाला शिकवला. मला काही प्रश्न तुम्हाला विचारले आहेत आमच्या माता भगिनींना. आयुष्यामध्ये कोणी सांगाल किंवा आमचे बाबा भगवंतराव बाबा जास्तीचा म्हणजे अनेक वर्ष आप्पांच्या सानिध्यामध्ये राहिले. मग आप्पा कोण्या ठिकाणी गेले, ते कुठं जात होते, मग आपण सुद्धा कुठं गेलं पाहिजे, हे सुद्धा याचंही चिंतन आणि आत्मचिंतन झालं पाहिजे. पण आम्ही हे चिंतन करत नाही. त्यामुळं मला या आवर्जून सांगायचं आहे की समाजानं म्हणजे जसं व्यसनमुक्त जीवन जगायचं आहे तसं दिवस भक्तीही सुद्धा आपणाला करायची आहे. अंधश्रद्धेमध्ये वाहून जायचं नाही. आप्पांनी आम्हाला कधीही अंधश्रद्धा शिकवली नाही. त्यांनी सांगितलं, मला आठवते की त्यांनी मठामध्ये ज्यावेळेस आम्ही बैठक झाली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लक्षद्वीप कार्यक्रमाची काय आवश्यकता आहे. म्हणजे लाख दिवे लावून तेवढे पैसे गोळा करण्यापेक्षा किंवा तेवढं तेल जाळण्यापेक्षा ज्या झोपडीत अजूनही अंधार आहे त्या अंधाऱ्या झोपडीमध्ये एक पंथी लावण्याचं काम करा. निश्चितपणे ते काम मोठं असणार आहे. ही काम करत असताना आम्ही ठरवलं पाहिजे. 8 दिवसाखालची बातमी आहे, आमच्या जिल्ह्यातली बातमी आहे. लोहा तालुक्यातलं माळेगाव नावाचं गाव, त्या माळेगाव गावामध्ये 14 वर्षाची 9वी मध्ये शिकणारी मुलगी मला लेवायला कपडे नाहीत आणि पुस्तकाला पैसे नाहीत म्हणून दार बंद करून आत्महत्या करते. हे चित्र किती मनाला वेदना देणार आहे. 14 वर्षाची मुलगी 9वीत शिकणारी, मला कपडे नाहीत म्हणून. पहा, एकीकडे कपडे नाहीत म्हणून एक मुलगी आत्महत्या करते, तर दुसरी आमची श्रीमंताची मुलगी गुडघ्याला आणि खांद्याला कपडे फाडून हिंडते. कसं करावं? हे चित्र आम्ही उघड्या डोळ्याने पाहतो. शहरामध्ये फिरताना बघा तुम्ही, म्हणजे एकीकडे मला माझी लज्जा आबरू झाकण्यासाठी मला कपडे नाहीत म्हणून ती घरात बंद खोलीत आत्महत्या करते. तुम्ही म्हणाल आत्महत्या कपडे मिळालं कसं? होय, कारण आहे. तिच्या आई वडिलाला 5 मुली आहेत आणि एकच मुलगा आहे आणि तिची आई नेहमी आजारी राहते. तिच्या आजारपणावर खर्च जास्त होतो असंही तिने सांगितलेलं आहे. आणि म्हणून म्हणजे माझे वडील माझी
सर्व सोयी सुविधा देऊ शकत नाही म्हणून ती आत्महत्या करते. म्हणजे अशी अनेक घटना आमच्या मनाला वेदना देणाऱ्या आहेत, चिंतन करायला लावणाऱ्या आहेत. आणि दुसरीकडं आमच्याकडे पैसा एवढा आहे की ते कशासाठी खर्च करावा हे आम्हाला कळत नाही. मित्र हो, दान देण्यासाठी सुद्धा आम्ही पुढे सरसावलं पाहिजे. माझ्या वीरशैव लिंगायत समाजाला माझी विनंती आहे, माझी आग्रहाची विनंती आहे, द्यायला शिका. आप्पांनी आम्हाला हेच सांगितलंय. आप्पा नेहमी सांगायचे गुरु कोणाला म्हणावं, त्यांनी सुंदर सांगितलं होतं आम्हाला. गुरु त्यालाच म्हणावं की ज्याचा हात नेहमीसाठी आशीर्वादानं असा असतो. आणि माझ्या माहितीनुसार असा हात असलेली एकच फोटो आमच्या आदरणीय आप्पांची आहे. दुसऱ्या कोण्या गुरुवरांची मी फोटो पाहिली नाही अजून. हात समोर करणारा गुरु होऊ शकत नाही असं आप्पांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळं समाजाला सुद्धा मला विनंती करायची आहे, द्यायला शिका. मित्र, लाखो कमवा, करोडो कमवा. आम्हाला कोरोनानं शिकवलंय की क्षणात माणूस निघून जाणार. होत्याचं नव्हतं झालं, मृत्यू किती म्हणजे क्षणिक आहे हे आम्हाला कोरोनानं शिकवलं. काल चालता बोलता असणारा माणूस 2 दिवसानंतर भेटायचा नाही. भावपूर्ण श्रद्धांजली पोस्ट वाचायला मिळायची. मी तर घाबरून जायचो मोबाईल उघडायला, म्हणजे कोणाचा जो फोटो येईल अशा प्रकारचं चित्र कोरोनामध्ये निर्माण झालं. त्यामुळं माझ्या माता भगिनींना असेल, माझ्या समाज बांधवांना असेल, द्यायला शिका. काही गाठोडं बांधून घेऊन जायचं नाही. लाखो कमावो जेल जाओ एक ना 2 दिन, जे माणसाला काही सोबत न्यायचं नाही. अतिशय सन्मानानं जगा, स्वाभिमानानं जगा आणि 2 पैसे इतरांसाठी खर्च करा, सुखदुःखासाठी खर्च करा, दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हा. द्यायला शिका, नक्कीच देव तुम्हाला परत देईल. त्यामुळं अशा प्रकारचं काम आपल्या हातून झालं पाहिजे. बोलण्यासारखं भरपूर आहे, तुम्ही मंत्रमुग्ध होऊन ऐकत आहात, पण वेळ भरपूर झालेला आहे. त्याच्यामुळं आजच्या या अखंड शिवनाम सप्त्याच्या निमित्तानं मला अनेक गोष्टी जरी बोलायच्या असल्या तरी वेळेच्या अभावामुळे किंवा वेळ जास्त झालेला आहे म्हणून आपण भविष्यामध्ये कधीतरी संवाद साधूया. जी काही तरुण मंडळी असेल, 5 मिनिटं, 5 वाजेपर्यंत अवघड काम आहे. त्यामुळं जे काही तरुण मंडळी असेल त्या तरुणांना माझी आग्रहाची विनंती आहे की आपण या धर्मनिष्ठेसाठी किंवा धर्मासाठी आपण जागृत व्हा, धर्माचं ज्ञान घ्या आणि आपल्याला मिळालेलं ज्ञान आपण इतरांना द्या. तरुण आमचा जागृत झाला पाहिजे, कारण तरुणच या देशाचा खरा आधार आहे. त्यामुळं तरुणांनी व्यसनमुक्त जीवन जगणं ही काळाची गरज आहे. आणि त्यातल्या त्यात आमचा जन्म वीरशैव लिंगायत कुळामध्ये झाल्यामुळं आम्हाला तर कुठलंच व्यसन मान्य नाही, व्यसन मान्य नाही. त्याच्यानंतर आम्हाला अंधश्रद्धा मान्य नाही, कर्मकांड मान्य नाही. या सर्व गोष्टीला आम्ही तिलांजली दिली पाहिजे. कर्मकांड सुद्धा आम्हाला मान्य नाही, अंधश्रद्धा मान्य नाही. विज्ञाननिष्ठ आमचा धर्म आहे, समतेवर आधारलेला आमचा धर्म आहे आणि कुठलंच व्यसन आम्हाला नसलं पाहिजे. अशा प्रकारचा आमचा असणारा धर्म, या धर्माचे आम्ही पाईक आहोत, या धर्माचे आपण प्रचारक प्रसारक आहोत, या धर्मांचे अनुयायी आहोत. मित्र हो, आम्ही एकीकडे सांगतो की 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आमच्या धर्माला आहे, ओळख आहे. जहीचा शिवतेहीचा शिवाचार नवा झाला म्हणती ते पामर. म्हणजे एकीकडे आम्ही हे सांगायचं आणि दुसरीकडे मग आमच्या धर्माची वाताहताची का झाली याचं चिंतन मात्र कोणी करायला तयार नाही. चिंतन झालं पाहिजे. आमच्या नंतरची धर्म संपूर्ण जगामध्ये वाढले. मग ख्रिश्चन असेल, ख्रिश्चन धर्म 2000 वर्षापूर्वीचा, मुस्लिम धर्म त्याच्या अलीकडचा, शीख धर्म त्याच्या अलीकडचा, जैन धर्म त्याच्या अलीकडचा, हे धर्म, बौद्ध धर्म 2500 वर्षापूर्वीचा, म्हणजे त्याच्याही अगोदर आमचा धर्म होता असं आम्ही एकीकडे म्हणायचं. आणि दुसरीकडे मात्र उत्तर भारतामध्ये आमची संख्या ही नगण्य का झाली, आमची संख्या का नाही याचं चिंतन करण्याची वेळ आहे. त्याच्यामुळं या धर्माचे अनुयायी म्हणून आम्हाला या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे सुद्धा माझं आद्य कर्तव्य आहे.
क्रमप्राप्त कर्तव्य आहे, माझं ते कर्तव्य आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. प्रत्येकाची जबाबदारी ती आहे. म्हणजे हे काम फक्त गुरुवर्यांनीच केलं पाहिजे असं नाही. म्हणजे हे काम जगद्गुरूंनी केलं पाहिजे, शिवाचार्यांनी केलं पाहिजे, जंगमाने केलं पाहिजे आणि सर्वसामान्य समाज म्हणून आम्ही सुद्धा केलं पाहिजे. आमची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. त्यामुळं तरुणांना माझी विनंती आहे की आपण तरुण म्हणून या संपूर्ण समाजाचं दायित्व आपण आपल्या खांद्यावरती घेऊन हा वीरशैव लिंगायत धर्माचा झेंडा आपण भविष्यामध्ये पुढे घेऊन जावं लागणार आहे. आणि आदरणीय गुरुवर्यांचा विचार आपल्याला भविष्यामध्ये पुढे घेऊन जावं लागणार आहे. अशा प्रकारच्या धर्माचे आम्ही अनुयायी आहोत. त्यामुळं व्यसनाच्या बाबतीमध्ये मी भरपूर तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं ही व्यसनं माणसाला म्हणजे विनाशाकडे घेऊन जातात. त्यामुळे या व्यसनापासून आपण निश्चितपणे दूर राहिलं पाहिजे. अखंड शिवनाम सप्त्याच्या निमित्तानं पहिल्या दिवशी अतिशय सुंदर अशी शोभायात्रा या ठिकाणी निघाली. अनेक म्हणजे वेगवेगळे देखावे सुद्धा या ठिकाणी या तालुक्यातील मंडळींनी या ठिकाणी दाखवले. त्यामुळं त्या सर्वांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. खूप मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी होता, अनेक देखावे होते. त्याच्यानंतर आमचे विद्यार्थी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची नृत्य करण्यासाठी मी एक त्याच्यामध्ये आवर्जून शिक्षक पाहिले, एक गुरुजी पाहिला मी, मला वाटतं त्यांचं जोशी सर काहीतरी नाव आहे. म्हणजे अगदी जवळपास 6 तासाची मिरवणूक. म्हणजे ते जोशी सर कधी हातामध्ये हलगी तर कधी हातामध्ये ढोलकी घेऊन ते मुलांचा म्हणजे मुलींचं लेझिम पथक ते घेऊन यामध्ये सहभागी झाले होते. असे अनेक शिक्षक असतील, आमचे राचेवाड सर असतील, अनेक इतर मंडळी सुद्धा या आमच्या अखंड शिवनाम सप्त्याच्या शोभायात्रेमध्ये सामील झालेली होती. त्यामुळं त्या सर्वांचं मी मनापासून अभिष्ट चिंतन करतो. आणि या संयोजन समिती जी या सप्ताह कमिटी आहे त्या कमिटीमधले सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य अतिशय तळमळीने या ठिकाणी काम करतात. आणि त्यांच्या कामाला आपण सर्वजण साथ आणि दाद देता. थोडीशी संख्या जरी दिवसभरात कमी राहत असली तरी त्याला कारण आहेत. आमचा शेतकरी असणारा समाज आता उघड पडलेली आहे, त्याच्यामुळे शेतामध्ये कामं आहेत आमच्या, त्याच्यामुळे आम्ही कामाला प्राधान्य दिलं पाहिजे. मी एकीकडे सांगत असताना दुसरीकडं ही कामं सुद्धा शेतकऱ्यांना करणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळं उपस्थिती ही कमी जास्त असेल. त्यामुळं या ठिकाणी या सर्वांचं मी खूप खूप मनापासून म्हणजे त्यांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आणि आमच्या समाजाला ही जी काही व्यसनाची लागलेली कीड आहे ती व्यसन मुक्तीकडे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक तरुणांचं व्यसनमुक्त असं एक मंडळ तयार झालं पाहिजे, निर्माण झालं पाहिजे. आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, आज मी पाहिल्याच्या नंतर चित्र विचित्र प्रकार आहेत. अनेक व्यसनाधीन गोष्टी आमच्या समाजामध्ये घडताना आमचं लग्न सुद्धा आज दारू पिल्याशिवाय लागत नाही. नवरदेवाचे 5-50-25 मित्रांचं टोळकं दारू पिऊन वरातीमध्ये नाचल्याशिवाय आमचं लग्न साजरं होत नाही. अशा अनेक घटना मी पेपरमध्ये वाचलेल्या आहेत की अनेक वेळा त्या मुलीने निर्णय घेतला की मला याच्याच सोबत लग्न करायचं नाही, मला म्हणजे लग्नाला तिने नकार दिलेला. कुठं 3-3 तास 4-4 तास मिरवणूक म्हणजे लग्नाच्या टाइमला वेळ करायचा. कारण काय तर त्या मिरवणुकीमध्ये मद्यधुंद होऊन नाचायचं. आणि हळूहळू दुसरी एक पद्धत काही ठिकाणी मी पाहिली, ती रूढ होऊ लागलेली आहे. कोणती पद्धत आहे की आपण म्हणजे लग्न लागल्याच्या नंतर, कन्यादान आणि विवाह झाल्याच्या नंतर नवरा नवरीच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालतो आणि नवरी नवऱ्याच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालते. मी वरमाला घालीन त्याला मुहूर्त जवळी आला, साजनी बाई येणार साजन माझा, अशी धारणा असताना आमचे नवरदेवाचे पोरं मित्र त्या नवरदेवाला खांद्यावर घेतात आणि त्या मुलीला नवरीला म्हणतात आता घाल त्याच्या गळ्यामध्ये हार. ही एक नवीन प्रथा मी काही ठिकाणी पाहिली. मग तिलाही कोणीतरी मित्रमंडळी किंवा मामा असेल तर मामा, भाऊ असेल तर भाऊ तिला उचलून घेण्याचा प्रयत्न करतो. हे पुन्हा त्याला वर करतात, ती पुन्हा तिकडून वरमाला घालण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी ती वरमाला फेकते. आता मला प्रश्न विचारायचा आहे त्या तरुणांना, तुम्ही एवढी जी म्हणजे त्या ठिकाणी तुमची म्हणजे मजा मस्ती करत आहात, तुम्हाला अर्थ कळाला का तिने पुष्पहार घालण्याचा?
काय म्हटलेलं आहे? मी वरमाला घालीन त्याला. कोणाला? ज्याची निवड तिने केलेली आहे. मग अशी धिंगामस्ती करण्यामध्ये किंवा ती वरमाला फेकण्यामध्ये तुझ्या ऐवजी जर तुझ्या मित्राच्या गळ्यात पडली तर कसं करतोस? कस करा? मान्य आहे तुम्हाला हे? भेदा सोडून ही किती वाईट प्रथा आहे, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. हे बंद झालं पाहिजे, कोणीतरी खडसावलं पाहिजे. एका ठिकाणी आमच्या शाब्दिक चकमक झाली, आम्ही ते थांबवलं. आणि हे थांबवलं पाहिजे. वाईट गोष्टी ज्या घडतात त्याला थांबवण्याचं काम कोणीतरी समोर येऊन केलं पाहिजे, त्याशिवाय हे घडणार नाही मित्र. हे जे समाज सुधारकांची आपण नावं घेतो, त्यांनी हे खडसावून आम्हाला सांगितलं, या वाईट गोष्टी त्यांनी सोडण्यासाठी काम केलं. भले त्यांच्यावरही हल्ले प्रति हल्ले झाले, कुठल्या समाज सुधारकावर हल्ला झाला नाही. प्रत्येक समाज सुधारकावर, प्रत्येक संतावर, मी तर असं म्हणेल प्रत्येक संतांची शेवटी हत्या झाली. हे सुद्धा आम्हाला निर्विवादपणे मान्य करावं लागतं. पण जे प्रवाहाच्या विरुद्ध वाहिले, जे प्रवाहाच्या विरुद्ध ज्यांनी काम केलं, ज्यांनी सत्याची कास धरली, त्यांचीच नावं आज शिल्लक आहेत आणि त्यांचाच गौरव आणि कौतुक आज होते आहे. जे प्रवाहासोबत मेंढरामध्ये मेंढराच्या कळपात जाणाऱ्याचं कौतुक होत नाही. शेळ्याच्या कळपामध्ये तुम्ही फिरायला लागलात तर तुमचं कौतुक होत नाही. तुम्ही जर सिंहाच्या कळपात गेलात तर तुमचं कौतुक होईल, तुमचा गौरव होईल. त्याच्यामुळं कोणीतरी प्रवाहाच्या विरुद्ध वाहणारी ही माणसं होती. त्यांनी आदरणीय राष्ट्रसंतांनी ही जी परंपरा पूर्ण थांबलेली होती. अखंड शिवनाम सप्ताह एकही नव्हता. मला विचारायचं आहे, पिठाला आणि मठाला दर 12 कोसाला एकांचा मठ आहे. मग आदरणीय राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकरांच्या अगोदर अखंड शिवनाम सप्ते का सुरू झाले नाहीत महाराष्ट्राच्या मातीमध्ये? का कपिल धामची पदयात्रा सुरुवात झाली नाही? त्याची उत्तरं आमच्याकडे नाही. मित्र हो, हे कोणीतरी होऊन करावं लागतं. आणि आज जर कोणी त्यांचा हेवा करत असेल, अनेकांना असंही वाटतं की राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर अप्पा, अनेक शिवाचार्यांना असंही वाटतं तेही अहमदपूरच्या मठाचे मठाधिपती होते, मग आम्हीही मठाधिपती आहोत. मग त्यांचा जेवढा गौरव होतो तेवढा आमचा का होत नाही? मला विनंती करायची आहे, माणूस हा पदाने मोठा कधी होत नसतो. लक्षात घ्या, माणूस हा कर्तृत्वाने मोठा होतो, कर्माने मोठा होतो, कर्तृत्वाने मोठा होतो. खुर्चीवर बसला किंवा पदावर बसला म्हणून माणूस मोठा कधीच होऊ शकत नाही. माणूस जन्माने कधीच मोठा नाही, माणूस कर्माने मोठा आहे. कुठे जन्मले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? झोपडीत. माणूस जन्माने मोठा नाही, माणूस कर्माने मोठा आहे. कुठे जन्म झाला राष्ट्रसंतांचा ही महत्वाची गोष्ट नाही, पण त्यांनी काय कार्य केलं, कसं जीवन जगलं त्यांनी, ही अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं आहे. उभं आयुष्य त्यांनी कधी स्पर्श केला नाही तुमच्या धनाला, तुमच्या संपत्तीला, तुमच्या सत्ता आणि संपत्तीला कधीच त्यांनी हवास केला नाही. अशी अनेक उदाहरणं त्यांच्या समोर आली, पण कधीही मनाला त्यांनी मोह जडू दिला नाही, कधीही मोह जडला नाही त्यांच्या मनाला. उभं आयुष्य त्यांनी अत्यंत निरपेक्ष भावनेने माझ्या धर्माचा, माझ्या संप्रदायाचं कसं संप्रदायाची कशी प्रगती होईल यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचले. छोट्या छोट्या गोष्टी जर त्यांच्या आपण तपासल्या तर अत्यंत जे विदारक आहे. खरंच ते एक युगपुरुष होते, खरंच ते ईश्वराचा अवतार होता असं म्हटलं तरी म्हणजे वावगं ठरणार नाही. कारण आम्ही ईश्वर पाहिला नाही. कोणी पाहिला असेल तर उभा टाकून सांगा मला, पाहिला कोणी नाही? कोणी ईश्वर पाहिला नाही. म्हणजे अशी जी माणसं आहेत. आणि मी एका प्रवचनामध्ये आप्पांच्या तोंडातलंच वाक्य ऐकलं होतं की त्यांनी सांगितलं होतं, ईश्वर 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 म्हणजे कोण? सामान्य माणसापेक्षा असामान्य जीवन जगणारा जो कोणी व्यक्ती असेल तो ईश्वर. त्यामुळं आदरणीय आप्पांचं चरित्र, आदरणीय आप्पांचं चित्र पाहिल्याच्या नंतर माणसांनी कसं जगावं आणि कसं वागावं याचे अनेक वस्तुपाठ धडे आपणाला घेता येतील. कुठं 36 तास
40-40 तास, एकदाचा माझा स्वतःचा अनुभव आहे, 36 तास आदरणीय गुरुवर्यांनी पाण्याचा थेंबही जे तोंडामध्ये घेतला नव्हता. 36 तासाच्या नंतर स्नान, पूजा आणि पाणी. मित्र, खऱ्या अर्थानं हे आमचे ईश्वर होते, हेच आमचा शिव आणि हेच आमचे देव असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आता वेळ शिवपाठाची होत आलेली आहे, त्यामुळं कारण आता ऐकणारी मंडळी हळूहळू येते आहे, पण माझी वेळ संपलेली आहे. त्याच्यामुळं नाईलाज आहे. मला पुन्हा एकदा जाता जाता आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करणार आहे. मी सांगत होतो की माणूस जन्मानं मोठा नाही, कर्मानं. तसं दुसरं एक उदाहरण देतो. मी सांगत होतो की आप्पा आमच्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 100-150 मठ जी काही त्याच्यावरचे जे शिवाचार्य आहेत, त्या शिवाचार्यापैकी एक शिवाचार्य आहे. मग आपणाला 149 लोकांची आणि त्यांची बरोबरी करता येईल का? येणार नाही. त्यासाठी मी सांगत होतो, माणूस गादीने मोठा नाही, माणूस खुर्चीने मोठा नाही, माणूस पदाने मोठा नाही, तर माणूस कर्तृत्वाने मोठा असतो. तसंच शिवा नावाची संघटना ज्या प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी स्थापन केली, असे अनेक प्राध्यापक महाराष्ट्रामध्ये आहेत. शेकडो आहेत, हजारो आहेत, हजारो प्राध्यापक आहेत. असं जर कोणी म्हणत असेल तेही प्राध्यापक आहेत आणि मीही प्राध्यापक आहे, मग त्यांचा जेवढा गौरव होतो तेवढा माझाही झाला पाहिजे. असं जर कोणाच्या मनामध्ये शंका कुशंका येत असेल तर मित्र हो, ते साफ खोटं आहे. म्हणजे तुमच्या पदामुळे की प्राध्यापक आहेत म्हणून त्यांचा गौरव कोणी करत नाही. त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांचं नेतृत्व आहे, त्यांचं दातृत्व आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्यांचं धाडस आहे, म्हणून त्यांचा गौरव होतो. त्यांच्या कार्यामुळे त्यांचा गौरव होतो. मित्र हो, मला एक साधा आणि सोपा छोटासा प्रश्न विचारायचा आहे. या ठिकाणी आमचे कुरे पाटील बसून आहेत, त्या समितीमधले आमचे त्र्यंबक पाटील आहेत, आमचे नागनाथ पाटील सावळेकर असतील, नागनाथ पाटील मासनूरकर असतील, चंद्रशेखर पाटील सावळीकर असतील. त्या सर्वांना प्रश्न विचारायचा आहे की सामाजिक काम, धार्मिक काम करणं अवघड आहे का सोपं आहे? कुरे सर, हे काम सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. जे धर्माचं काम सर्वांना सोबत घेऊन, सर्वांचं दायित्व घेऊन, सर्वांच्या समावेशकपणानं, सर्वांचं म्हणजे अर्थसहाय्य घेऊन, सामधाम दंड भेद सर्वच गोष्टी आम्ही एकत्र करून एखादं काम पूर्वतनाला नेणं हे कसं अवघड आहे असं प्रत्येकाचंच म्हणणं आहे. आहेत का त्र्यंबक पाटील इथं? विचारायचं आहे मला पहिला, त्र्यंबक पाटील काम सोपं आहे का अवघड आहे? बोला, अवघड आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर हे काम 1 सप्ताह करणे 7 दिवसाचा जर काम अवघड असेल तर गेली 28 वर्ष ज्या प्राध्यापकांनी शिवा नावाची संघटना स्थापन करून महाराष्ट्रासह 4 राज्यामध्ये 4,500 शाखा स्थापन करून वीरशैव लिंगायत समाजाला अनेक प्रश्न आणि अनेक न्याय हक्काच्या मागण्या मान्य करून देऊ आणि 1ही रुपयाची पावती न घेता हे करणं किती अवघड असेल ते सांगा. 1ही रुपयाचं डिझेल कधी त्या प्राध्यापकानं मागलं नाही समाजाला. हे काम किती अवघड असेल. अरे म्हणून त्यांचा गौरव होतो. पण दुर्दैवानं काही गोष्टी या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. मी जय शिवा म्हणायला आमची मंडळी लाजते. इतर समाजातली माणसं आम्हाला जय शिवा म्हणतात. असे अनेक कर्मचारी बांधव आहेत. आमची मनेरवाळू समाजाची बांधव आहेत, मातंग समाजाची बांधव आहेत, बौद्ध समाजाची बांधव आहेत. आमचा फोन गेल्याच्या नंतर नाव बदल्याबरोबर आमच्या अगोदर ते जय शिवा म्हणतात आणि आमच्यातलीच माणसं आम्ही जय शिवा म्हणल्याच्या नंतर तिकडून मुद्दाम होऊन नमस्कार तरी म्हणायचं, शरणात तरी म्हणायचं. मित्र हो, जय शिवा, शिवा हे संघटनेचं नाव आहे. शिवा हे मनोहर धोंडेच्या मुलाचं किंवा मुलीचं नाव नाही. शिवा हे नाव ताकबिडे सरच्या मुलाचं किंवा मुलीचं नाही. कोणाच्या डोक्यात खूळ असेल तर काढून टाका आणि परमरहस्याचा ग्रंथ पहिला आणि त्याच्यातला पहिला अध्याय काढा. पहिल्या अध्यायातला पहिल्या ओळीमध्येच शिवा हे नाव आहे. हे शक्तीचं नाव आहे.
शिवा हे शक्तीचं नाव आहे. त्यामुळं जय शिवाचा नारा देऊन आत्मभार हरवून बसलेल्या महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजामध्ये चैतन्य निर्माण करणारा हा आमचा एक ध्येयवेडा प्राध्यापक मनोहरराव धोंडे, त्याच्याही कार्याला आणि कर्तृत्वाला आपण सलाम केला पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी कोणी या समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी जे जी कोणी माणसं काम करत असतील त्या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो. आणि पुन्हा एकदा आमच्या तरुण मित्रमंडळींना आग्रहाची विनंती करतो, चिंतन करा, अभ्यास करा, वाचन करा. परमरहस्य ग्रंथ हा आमच्या संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाची आचारसंहिता आहे. काही वेगळं वाचण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये भक्तापासून गुरुपर्यंत समजाच गोष्टी अतिशय सुटसुटीतपणे सांगितलेल्या आहेत. त्याचं चिंतन करा अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो. वेळ भरपूर झालेला आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं असेल, ज्या ज्या समाज बांधवांनी किंवा इतर समाजांच्या बांधवांनी सुद्धा जे जे या ठिकाणी मदत केली त्या सर्वांचं मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करणार आहे. कारण मला तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करायची आहे, हरिनाम सप्ताह म्हटलं की सर्व समाजाचा वाटतो आणि अखंड शिवनाम सप्ताह म्हणलं की वाण्याचा वाटतो. असं होता कामा नये. अखंड शिवनाम सप्ताह सुद्धा सर्वांचा सप्ताह असं वाटलं पाहिजे आणि सर्वांना त्याच्यामध्ये समावेश झाला पाहिजे. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्तांचे माहेर स्वामी माझा. आम्हाला जात कुळ गोत्र त्याचं उच्च नीच लहान मोठा काही पाहायची गरज नाही. त्याला सामील करून घ्या, त्याला परमरहस्याचं वाचन करायला लावा. आणि तेच आप्पांनी केले. आप्पांनी अनेक मातंगाच्या गळ्यामध्ये लिंग धारणा केली, अनेक महादेव कोळी बांधवांच्या गळ्यामध्ये लिंग धारणा केली, अनेक धनगर बांधवांच्या गळ्यामध्ये लिंग बांधवा केली. अशी अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत. आणि तेच काम आणि तेच वसा आणि वारसा आम्हाला पुढे चालवायचा आहे. तरच खरा जय जयकार करण्याचा आम्हाला नैतिक अधिकार आहे. त्याच्यामुळे हेच काम आपल्याला भविष्यामध्ये करावं लागणार आहे. ती कराल अशी तरुणांकडून अपेक्षा करतो. आता आमचं वय वाढत चाललंय. वयाची 58 वर्ष आम्ही पूर्ण केली. गेली 30 वर्ष झालं समाजाच्या कामासाठी रात्रीचा दिवस आणि रक्ताचं पाणी केलेलं आहे मित्र. आणि हे काम करत असताना माझ्या जी काही नोकरी असेल त्या नोकरीला सुद्धा कधी आम्ही फाटा मारलेला नाही. अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत. आम्ही पहाटे 5-5 वाजता आगामी राष्ट्रसंतांच्या अहमदपूरच्या मठामधून निघायचं आणि तसंच शाळेवर जायचं. असे अनेक दिवस माझ्याकडे डायरीत नोंद आहे. म्हणजे हे काम आणि काम केल्याच्या नंतर, कारण मी तुम्हाला सांगत असताना मी सुद्धा तसं वागलं पाहिजे, तरच त्या सांगण्याला अर्थ आहे. आणि ते भाषणं लोक ऐकतात आणि भाषण संपलं किंवा भाषण चालू असतानाच पाठीमागं म्हणतात मला माहित नाही का किती शान आहे. म्हणजे आमचा आचार सुद्धा तसा असला पाहिजे, तरच आमच्या बोलण्याला किंमत आहे, बोलण्याला अर्थ आहे. कारण बाबासाहेब सुद्धा सांगतात एका ठिकाणी, त्या ज्ञानाला शिलाची जोड असल्याशिवाय तुमचं ज्ञान हे काय आहे, शून्य आहे. तुमचा विचार किती जरी चांगला असला तर त्या विचाराला जर आचाराची जोड नसेल तर काही तो विचार महत्वाचा नाही. त्याच्यामुळं आचारनिष्ठ आपण व्हा अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो. या व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे. जाता जाता 2 ओळी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवतो. या अखंड शिवनाम सप्त्याच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी मी पाहिले त्यांचाही उल्लेख या ठिकाणी करण्याकरिता मी सोशल मीडियावर पाहत होतो. कुडे पाटील की एक कोण व्यक्ती होता माहीत नाही, आता त्याचं नावही मला माहीत नाही, पण सोशल मीडियावर येत होतं की त्या लुणाला ते छोटं माईक बांधून ते प्रचार आणि प्रसार करत होते. छोटासा लुणा होता, त्या लुण्याला म्हणजे छोटं माईक लावून. खरं तर अशा माणसांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. अहो, गोर गरिबांचं कौतुक करा. जी माणसं सोन्याचा चमचा येऊन जन्माला आलेत त्याचा काय कौतुक करायचं? त्याचा जन्मच म्हणजे सिंहासनाच्या गादीवर झाला. जो झोपडी जन्मला आहे, जो विस्थापित आहे, जो उपेक्षित आहे, त्याला कुठेतरी न्याय द्या, त्याचा गौरव करा, त्याचं कौतुक करा. आणि अशा सर्वसामान्य माणसांचं कौतुक करायला शिका, त्याला पुढे आणायला शिका. आणि ते आपण केलं पाहिजे. कारण आमच्या राष्ट्रसंतांनी आम्हाला हेच शिकवलंय. राष्ट्रसंत एखाद्या शिष्याकडे जात असताना कधी मागणी घातली नाही त्यांनी. तुम्हाला विचारणार आहे मी, कधी मागणी घातली का राष्ट्रसंतांनी, मी तुमच्या घरी येणार आहे, मला 5 ग्रामची अंगठी देता का, असं म्हणले का कधीतरी? अजिबात नाही. म्हणून राष्ट्रसंत ही आमचा आदर्श आहे, राष्ट्रसंत ही आमची प्रेरणा आहे, राष्ट्रसंत ही आमचं वैभव आहे. त्यामुळं अशा या वैभवाला मी त्रिवार वंदन करतो. आणि माझी झालेली सेवा या ठिकाणी समाप्त करत असताना
जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा, स्वच्छ सारे मार्ग व्हावे आणि मनेही साफ व्हावी, मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी, स्पंदनाचा अर्थ येथे एकमेकांना कळावा, स्पंदनाचा अर्थ येथे एकमेकांना कळावा, ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. धन्यवाद. मी या ठिकाणी माझी वेडू वाकोडीची सेवा आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेन, वेडू वाकोडी बोलिणे परी आपलाची होईन. जर माझ्या बोलण्यामध्ये काही अनावधानानं काही अपशब्द गेले असतील, आपल्या मनाला लागले असतील, तर ते मला साभार परत करा आणि जे जे काही चांगलं वाटलं असेल त्याचा स्वीकार करा आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करा अशी आग्रहाची विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.